श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत कथा भाग 13वा. श्रीकृष्ण उपलव्य नगरात परतला. पांडवांनी त्याला शिबिरात घेरले. श्रीकृष्णाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत कौरवांच्या सभेमध्ये घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. एका क्षणासाठी सर्व शिबिरात शांतता पसरली. त्यांचे हे अंतिम प्रयत्नही निष्फळ ठरले होते. आता होणारी घटना कोणीही टाळू शकत नव्हते. युधिष्ठिराने आपल्या भावंडांकडे पाहिले आणि म्हणाला, आत्ताच श्रीकृष्णाने जे काही सांगितले आहे ते तुम्ही सर्वांनी ऐकले आहे. याचा अर्थ असा झाला की आता युद्धाच्या मैदानावरच भाग्याचा निर्णय होणार आहे. त्यासाठी आता आपण आपले सैन्य एकत्रित करायला हवे. पांडवांकडे 7 अक्षौहिणी होणी सैन्य होते. युधिष्ठिराने खूप विचार करून या सैन्याचे अधिनायक द्रुपद, दृष्टद्युम्न, भीमसेन, विराट, शिखंडी, सात्विकी, चेकितान यांना नियुक्त केले. आता सर्व सैन्याचा सेनापती कोणाला करायचे श्रीकृष्णाने विचारले. थोडा वेळ त्यांच्यामध्ये विचार विनिमय चालला. अनेक नावे सुचविण्यात आली, पण त्यापैकी एकाही नावावर एकमत होऊ शकले नाही. शेवटी श्रीकृष्णाने सुचविले, माझा असा विचार आहे की सेनापती पदासाठी दृष्टद्युम्न उपयुक्त आहे. श्रीकृष्णाचा सल्ला सर्वांनी अतिशय आनंदाने स्वीकारला. दृष्टद्युम्नावर ही मोठी जबाबदारी होती. त्यानेही ती स्वीकारली आणि सर्व सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश दिला. युद्धाची तयारी झाली. सैन्य कूच करण्यासाठी सज्ज होते. चहूकडे युद्धाचा उन्माद पसरला होता. घोड्यांच्या टापा आणि अस्त्रांचे झंकार यामुळे वातावरण गुंजत होते. रथ इकडून तिकडे आणि तिकडून इकडे धावत होते. शंख आणि नगाऱ्यांचे गंभीर आवाज दिगंतात घुमत होते. युधिष्ठिर सर्वत्र फिरून सैन्याचे निरीक्षण करीत होता. उपलव्याहून निघण्यापूर्वी युधिष्ठिराने द्रौपदीच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली होती. मग ठरलेल्या दिवशी सैन्य रणभूमीवर जाण्यासाठी निघाले. कुरुक्षेत्रासारख्या समतल मैदानावर पोहोचल्यावर युधिष्ठिराने तंबू ठोकले. श्रीकृष्णासह पांडवांचे सर्व सहकारी राजे रणभूमीवर तैनात होते. जवळूनच हिरण्यवती नदी वाहत होती. युद्धाचे इतक्या मोठ्या प्रमाणावर आयोजन केल्याचे पाहून युधिष्ठिराचे मन जड झाले. सर्व भाऊ आपसात भेटले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, हे कसे दुर्दैव आहे की आपल्याच आप्तजनांशी लढवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. कुरुवंश वाचविण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. अर्जुन म्हणाला, दादा, आता दुःख करणे व्यर्थ आहे. कौरव जरी समजूतदार असते तर अशी वेळ आली नसती. याचा विसर पडू देऊ नका की त्यांनी श्रीकृष्णाचा अंतिम शांतता प्रस्तावही ठोकरला आहे. शिवाय आपल्यालाही कुंती मातेचा आदेश आला आहे की आपण आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन करून आपले राज्य मिळवावे. खरं तर मनातल्या मनात युधिष्ठिर खूप दुःखी होता. तरीही कौरवांचा कुटीलपणा आठवल्यावर तो युद्धासाठी तयार झाला. श्रीकृष्णाने इशारा देऊन हस्तिनापूर सोडले होते. दुर्योधनाला अशी शंका वाटत होती की श्रीकृष्ण पांडवांकडे पोहोचता क्षणीच युद्धाची तयारी करण्याचा आदेश देतात की काय, कारण श्रीकृष्ण अतिशय नाराज आणि निराश होऊन इथून परतला होता. पुढील योजना आखण्यासाठी त्याने शकुनी, कर्ण अशा सर्वांना आपल्या कक्षामध्ये बोलावले. आता युद्ध नक्कीच होणार. श्रीकृष्णाने सर्व परिस्थिती पांडवांना सांगितली असेल. आता आपणही वेळ करता कामा नये. लगेच सैन्य एकत्रित करून कुरुक्षेत्राच्या दिशेने रवाना व्हायला हवे. मग काय पाहता, दुर्योधनाच्या इच्छेनुसार हस्तिनापुरामध्ये युद्धाच्या हालचाली सुरू झाल्या. कौरवांकडे 11 अक्षौहिणी सैन्य होते. दुर्योधनाचा आदेश मिळताच सैन्य कुरुक्षेत्राच्या दिशेने निघाले. 11 अक्षौहिणी सैन्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिनायकांची नावे अशी होती: गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, शल्य, शकुनी, जयद्रभ, अश्वत्थामा, कृतवर्मा, भूरिश्रवा आणि वहानिक. मुख्य सेनापती म्हणून पितामह भीष्म यांना नियुक्त करण्यात आले होते. पितामह भीष्म म्हणाले, सेनापती होण्यात मला काही अडचण नाही, पण मी सेनापती असताना कर्ण युद्धात सहभागी होऊ शकणार नाही. कर्ण म्हणाला, तुमचे म्हणणे मान्य आहे. तसाही मी प्रण केला आहे की तुम्ही असेपर्यंत मी हत्यार उचलणार नाही. जेव्हा तुम्ही जिवंत असणार नाहीत तेव्हा युद्धात सहभागी होण्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही. पितामह भीष्म आपल्या अधीन असलेले सैन्य घेऊन कुरुक्षेत्रावर पोहोचले. पांडवांचे सैन्यही आले होते. युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही बाजूचे दूत आपसात भेटले आणि युद्धातील सर्व मान्य नियमांवर विचारविनिमय झाला. एक संहिता तयार करण्यात आली, जिचे पालन करणे दोन्ही बाजूसाठी अनिवार्य होते. संपूर्ण युद्धाला धर्मयुद्ध असे नाव देण्यात आले. प्रमुख नियम असे होते: कोणताही पक्ष युद्धामध्ये छल कपट करणार नाही. पायदळातील सैनिकाशी पायदळातील सैनिकच लढतील.
घोडेस्वाराशी घोडेस्वार लढतील आणि त्याचप्रमाणे रथावर स्वार सैनिकाशी रथावर स्वार असलेले सैनिकच लढतील. शरणागतावर किंवा मरणासन्न कोणीही हत्यार उचलणार नाही. या नियमांवर दोन्ही बाजूचे एकमत झाले. आता प्रतीक्षा होती ती युद्धाला तोंड फुटण्याची. समोरासमोर सैन्य उभे ठाकले होते. कोणत्याही क्षणी ते तुटून पडले असते. दुर्योधनाच्या शिबिरात विचारमंथन सुरू होते. यावेळीही दुर्योधन आपले संतुलन ठेवू शकत नव्हता. जवळपास बसलेल्या मंत्र्यांकडे आणि सेनानायकांकडे पाहून तो म्हणाला, आम्हाला युद्ध जिंकायचे आहे, त्यासाठी काय करायला हवे? दुर्योधनाला कशा प्रकारे खुश केले जाऊ शकते ते त्याच्या भोवताली बसलेल्या लोकांना चांगले माहीत होते. ते म्हणाले, महाराज, युद्धाच्या आधीच त्यांच्यावर असा वार करा की ते तळमळतील. तुम्ही एक काम करा, शकुनीचा पुत्र उलूक याला दूत म्हणून पाठवा. तो पांडवांची टिंगल करील आणि त्यांचा अपमान करील. त्यामुळे पांडव संतप्त होतील आणि मग एखादे चुकीचे पाऊल उचलून टाकून पराभूत होतील. दुर्योधनाला ही योजना अतिशय आवडली. लगेच उलूकाला बोलवण्यात आले. त्याला योग्य प्रकारे समजावून पांडवांकडे पाठविण्यात आले. उलूक पांडवांच्या शिबिराजवळ पोहोचल्यावर त्याला कौरवांचा दूत म्हणून थेट युधिष्ठिराकडे पाठविण्यात आले. युधिष्ठिर म्हणाला, हे कौरवाच्या दूता, तुला काय म्हणायचे आहे? मी तुमच्यासाठी दुर्योधनाचा संदेश घेऊन आलो आहे. उलूक म्हणाला, आता तुम्ही सर्व संताप विसरून माझे म्हणणे ऐका. उलूकाची बोलण्याची पद्धत कोणालाही आवडली नाही. तो दूत असल्यामुळे नियमानुसार त्याला त्याबद्दल काहीही बोलले जाऊ शकत नव्हते. युधिष्ठिर म्हणाला, तू तर अतिशय उन्मादी आहेस, पण दूत असल्यामुळे आम्ही तुला अभयदान देतो, सांग. उलूक म्हणाला, धर्मराज युधिष्ठिर, दुर्योधनाने असे म्हटले आहे की जो धर्माच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, वास्तविक पाहता तोच खरा पापी असतो. मांजरही वर करणी अशीच वागत असते, जणू काही भक्त आहे, पण संधी मिळाली की ती उंदीरावर हल्ला करते. तुम्हीही तसेच आहात. तुम्ही जर स्वतःला खूप मोठे वीर समजत असाल तर जरा युद्धाच्या मैदानात तशी कामगिरी करा. युधिष्ठिराने संतापाचे घोट गिळले. आता उलूक श्रीकृष्णाकडे पाहत म्हणाला, तुम्ही तर हस्तिनापूरला येऊन मोठमोठ्या गप्पा मारल्या होत्या. आता प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानात दाखवा की तुमच्या बोलण्यात खरोखरच किती दम आहे. दुर्योधनाने म्हटले आहे की तुम्ही मला कंसासारखे दुबळे समजू नका. उलूकाचे दुस्साहस पाहून सर्वजण आश्चर्यात पडले होते. खरं तर त्यापेक्षा अधिक संतप्त झाले होते. तरीही संतप्त होऊन त्यांना आपला धीर सुटू द्यायचा नव्हता. तो अर्जुनाला म्हणाला, आणि तुम्ही द्यूतात हरला तेव्हा तुमचा उद्धार कोणी केला? द्रौपदीने? यावरूनच सिद्ध होते की तू कायर आहेस. आता उलूक भीमाला म्हणाला, दुर्योधनाने तुला म्हटले आहे की एका आचार्याचा गदेवर काही अधिकार असत नाही. तुम्ही तर स्वयंपाकघरात बसून जेवण तयार करा. युद्ध करणे काही तुम्हाला जमणार नाही. नाहीतर युद्धभूमी तुमच्यासाठी नेहमीकरता निद्राभूमी होईल. भीमाला हे सर्व सहन झाले नाही. तो उलूकाला शिक्षा देण्यासाठी उठला, पण श्रीकृष्णाने त्याला आवरले. श्रीकृष्ण उलूकाला म्हणाला, कैरव दूता, आम्ही तुझे म्हणणे ऐकले आहे. आता तात्काळ इथून निघून जा. दुर्योधनाला सांग की आमच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्या प्रत्यक्ष रणभूमीवर नक्कीच पूर्ण होतील. आता जा. उलूक जायला निघाला तेव्हा युधिष्ठिर त्याला म्हणाला, दुर्योधनाला माझा हा संदेश सांग की जो जसा असतो तो इतरांनाही तसाच समजत असतो. पापी कोण आहे यावर निर्णय रणांगणावर होईल. आणि ऐक, आता त्याला अर्जुनाने अडविले. त्याला गर्व आहे की सर्व गुरुजन आणि ज्येष्ठ आपल्या बाजूने आहेत, पण लक्षात ठेवा, त्यांना पाहून आमची हत्यारे झुकणार नाहीत. भीष्मांसारखा परम सेनापती मिळाला म्हणून दुर्योधनाला जास्त गुंतण्याची गरज नाही. त्याचा मृत्यूही माझ्या हाताने लिहिला आहे. उलूक जास्त वेळ तिथे थांबू शकला नाही. त्याने दुर्योधनाचा संदेश पांडवांपर्यंत पोहोचविला होता. आता पांडवांचा संदेश दुर्योधनाला द्यायचा होता. पांडवांनी तर उलूकाचे अपमानास्पद बोलणे धीराने ऐकले होते, पण उलूकाने पांडवांचा संदेश दुर्योधनाला सांगितला तेव्हा तो संतापाने पेटून उठला. तो आवेशाने थरथर कापत आपल्या सेनानायकांना म्हणाला, जा, युद्धाची तयारी करा. उद्या सकाळ होताच आपण पांडवांवर आक्रमण करू. सेनानायक लगेच आपापल्या सेना तुकडीकडे निघाले. उलूकाला पांडवांकडे पाठवून त्यांना उत्तेजित करण्याचा दुर्योधनाचा डाव होता, पण आता तर तो स्वतःच उत्तेजित झाला होता. त्याने एकाच वेळी अनेक दूतांना पांडवांकडे पाठविले की उद्या सकाळी युद्धाला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन सूर्योदय होताच दोन्ही सैन्य समोरासमोर भिडल्या. दोन्ही सैन्यांच्या समोर महत्त्वाचे युद्ध पूर्ण साहित्यासह सुसज्ज होते. एका बाजूला होते कौरवांचे 11 औक्षहोनी सैन्य, तर दुसऱ्या बाजूला होते पांडवांचे 7 औक्षहोनी सैन्य. पांडवांचे सैन्य संख्येने कमी असले तरी त्यांचे इरादे मजबूत होते. याशिवाय युधिष्ठिराने अशा प्रकारे मोर्चेबंदी केली होती
की युद्धकलेच्या दृष्टीने ती अद्वितीय होती. दुरून कौरवांना असे वाटत होते की पांडवांसोबत फक्त मुठभर सैनिकच लढण्यासाठी आले आहेत. गुरुदेव द्रोणाचार्यांपासून मात्र पांडवांची कुशल मोर्चाबंदी लपून राहिली नाही. त्यांनी मनातून युधिष्ठिराचे कौतुक केले. पांडव सैन्याने कौरवांना चारी बाजूनी घेरले होते. पांडवांनी युद्ध सुरू केल्याची घोषणा केली. शंखाच्या जोरदार आवाजाने 10 दिशा निनादल्या. युद्धपताका घेतलेल्या सैन्याच्या लहान लहान तुकड्या मोर्चे सांभाळण्यासाठी पुढे निघाल्या. सर्व वातावरणात गोंधळ निर्माण झाला. धुळीचे लोट इतके मोठे होते की सूर्याचा प्रकाशही अंधारात बदलला होता. जणू काही सकाळ होता होता संध्याकाळ झाली होती. गुरुदेव द्रोणाचार्यांजवळ उभा असलेला दुर्योधन म्हणाला, जराशा सैन्याचा इतका अभिमान, आपल्या विशाल सैन्यापुढे हे काय टिकाव धरणार? सेनापती भीष्म, तुम्ही शंखनाद करा. भीष्मांनी शंखनाद करून युद्ध सुरू करण्याचा आदेश दिला. कौरव सैन्यात हालचाल सुरू झाली. सेवानायक आपापली तुकडी घेऊन पांडवांच्या सैन्याशी 2 हात करण्यासाठी पुढे निघाले. अर्जुन आपल्या रथावर स्वार होऊन पुढे निघाला होता. त्याच्या रथाचा सारथी स्वतः श्रीकृष्ण होता. भीष्माच्या शंखनादाला प्रत्युत्तर म्हणून श्रीकृष्णाने आपला 5 शंख वाजविला, तर अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख. या दोन्ही शंखांचा गगनभेदी आवाज सैनिकांच्या कानावर पडल्यावर काही क्षणांसाठी त्यांचे कान सुन्न झाले. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे पार्थ, जरा रथाला मैदानाच्या मधोमध घेऊन चल. मीही पाहतो की दोन्ही सैन्यांकडून लढण्यासाठी कोण कोण आले आहे आणि कोणता वीर कोणत्या वीराशी लढू शकतो. श्रीकृष्णाने रथाची दिशा वळवली आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ थांबविला. श्रीकृष्णाने दोन्ही बाजूचे युद्धातूर सैन्य पाहिले. कौरवांच्या बाजूच्या सैन्याच्या पुढील रांगेत सर्व स्वजन, आप्तेष्ट, गुरुजन आणि ज्येष्ठ आप्त उभे होते. त्या सर्वांना पाहून अर्जुनाचे मन भरून आले. तो म्हणाला, इथं तर मोठमोठे युद्धात सहभागी होण्यासाठी आले आहेत. मला दिसत आहे की पितामह भीष्म यांच्याशिवाय गुरु द्रोणाचार्य आणि कृपाचार्य आले आहेत. मग काय झाले? श्रीकृष्ण म्हणाला, युद्धामध्ये कोणीही सहभागी होऊ शकते. ते शत्रू पक्षाकडून लढण्यासाठी आले आहेत. त्यामुळे यावेळी तुझे स्वजन नाहीत, ते शत्रू आहेत. त्यांच्याशी आता शत्रूसारखे वागायला हवे. श्रीकृष्णाच्या अशा बोलण्याने अर्जुनाचे समाधान झाले नाही. समोर शत्रू म्हणून उभे असलेले सर्वजण एकाच कुटुंबातील सगळे सोयरे होते. कोणी मामा होता, तर कोणी चुलत भाऊ होता, कोणी गुरु होता, तर कोणी पितामह होता, कोणी मित्र होते. अशा आपल्याच लोकांविरुद्ध अर्जुन बाण कसे सोडणार? अर्जुनाचे हृदय विरघळले आणि अचानक त्याचे मन युद्धावरून उडाले. तो म्हणाला, हे देवा, असे राज्य नको मला. हे आपलेच सगळ्या सोयऱ्यांना मारून मिळविले आहे. अशा विजयामुळे कोणत्या प्रकारचे सुख मिळेल? नाही, मला आपल्याच माणसांविरुद्ध धनुष्य उचलायचे नाही. रथ परत घे. इतके बोलून अतिशय व्याकुळ होऊन अर्जुनाने आपले धनुष्य आणि बाण रथाच्या एका कोपऱ्यात फेकून दिले. तो दुःखात बुडाला आणि बसला. अर्जुनाची ही अवस्था पाहून श्रीकृष्ण हसला. अर्जुनाचे दुःख स्वाभाविक होते. म्हणाला, अर्जुन, कमकुवत दुबळा होऊ नकोस. तू क्षत्रिय आहेस. क्षत्रिय धर्मांचे पालन कर. अशा वेळी आपल्या मनातून ही मोहमाया काढून टाक. वीरासारखे कर्म कर. अविवेकी होऊ नको. मी काय करू? मला तर काहीच कळत नाही. अर्जुन व्याकुळ होऊन म्हणाला, तुम्ही तर सर्वज्ञानी आहात. त्यामुळे आता तुम्हीच मला सांगा की यावेळी माझे काय कर्तव्य आहे. श्रीकृष्णाच्या ओठांवर स्मित झळकले. त्याने अर्जुनाच्या खांद्यावर थोपटत अतिशय प्रेमाने सांगायला सुरुवात केली, अर्जुन, असा विचार करू नको की तू मारले म्हणूनच ते मरणार आहेत. सर्व प्राणी नाशवंत आहेत. एके दिवशी प्रत्येकालाच मरायचे आहे. पण आत्मा मात्र अविनाशी असतो. तो नेहमी अमर असतो. म्हणून मग तो खोट्या मोहमायेत गुंतू नकोस. हे सर्व संबंध, हे सर्व नाते म्हणजे एक मायाजाल आहे. सुखदुःखाच्या गोष्टी ही भ्रामक आहेत. फक्त एकच गोष्टी नेहमी लक्षात ठेव की तुझा धर्म काय आहे. धर्मानुसार वाटचाल करून तसे वागायला हवे. हेच विवेकी व्यक्तीचे परम कर्तव्य आहे. तू क्षत्रिय आहेस आणि तू हे थांबवू शकत नाहीस. तू तर फक्त निमित्त मात्र आहेस. करता करविता दुसराच कोणीतरी आहे. तुझे जे कर्म आहे ते मोहमाया आणि ममतेचा त्याग करून पूर्ण कर. तू त्या कर्माच्या फळाची चिंता करू नकोस. आपले मन ठाम कर. उठ अर्जुना, शुद्धीवर ये. आपले धनुष्य उचल आणि शत्रूवर तुटून पड. तुला माझाच आदेश हवा असेल तर हाच माझा आदेश आहे. अर्जुनाचे डोळे उघडेच राहिले. हे जग 2 घडीचे आहे. इथे जो कोणी येतो त्याला आपले कर्तव्य पार पाडावेच लागते. हे नाते, हे संबंध सर्व काही निरर्थक असते. मग काय? त्याने आपले धनुष्य उचलले आणि म्हणाला, हे प्रभू, आज मी एक नवीनच तत्त्वज्ञान आत्मसात केले आहे. आता मी मोहमायेचा त्याग करून युद्धासाठी सज्ज झालो आहे. श्रीकृष्णाने त्याला युद्धात विजयी होण्याचा आशीर्वाद दिला. हस्तिनापुरातील महालात
धृतराष्ट्र चिंतातूर अवस्थेत बसला होता. जवळच बसलेला संजय त्याला युद्धभूमीवर होणाऱ्या प्रत्येक हालचालीची माहिती देत होता. धृतराष्ट्र मनातून दुःखी झाला होता. एकाच कुटुंबातील लोक आज परस्परांचे शत्रू होऊन एक दुसऱ्याचा सामना करण्यासाठी समोरासमोर उभे ठाकले होते. त्याच्या दुःखाला अंतच नव्हता. अशाच प्रसंगी महर्षी व्यास यांनी तिथे प्रवेश केला. धृतराष्ट्राला दुःखात बुडालेले पाहून महर्षी व्यास म्हणाले, आता इतकी काळजी करून काय फायदा होणार आहे? आधी जर तू थोडी सतर्कता ठेवून आपल्या बुद्धीचा वापर करून काम केले असते तर आज ही वेळच आली नसती. जे काही होत आहे हे सर्व तुझ्या कमकुवतपणामुळे आणि दुबळेपणामुळेच होत आहे. आज जर एकाच कुटुंबातील लोक परस्परांशी युद्ध करण्यासाठी आतुर झाले असतील तर तो सर्व तुझी अनिती आणि अधर्माचा परिणाम आहे. शिवाय हे सर्व तर नेहमीच होत आलेले आहे. काळाचा प्रवाह कोणी अडवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही दुःख करू नका. तुला जर शेवटचे एकदाचे आपल्या सर्व आप्तस्वकीयांना पाहिजे असेल तर मी तुला दिव्य दृष्टी मिळवून देऊ शकतो. नाही, माझ्यात इतके धैर्य अजिबात नाही की रणांगणावर परस्परांना मारायला उठलेल्या आपल्या स्वकीयांना आपल्या डोळ्यांनी पाहण्याची माझी हिंमत नाही. धृतराष्ट्र म्हणाला, फक्त असे काहीतरी करा की त्यामुळे रणांगणावर घडणाऱ्या प्रत्येक क्षणाच्या घटनेची मला माहिती मिळत राहील. तथास्तु. असे म्हणून महर्षी व्यासांनी संजयकडे पाहत म्हटले, संजय, मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो. तू इथे बसल्या बसल्या युद्धभूमीवरील सर्व स्थिती स्पष्ट पाहू शकशील. मग हे डोळ्यांनी दिसणारे सर्व वर्णन तू धृतराष्ट्राला सांगत जा. जशी आज्ञा महर्षी. संजय म्हणाला. युद्धभूमीवर अर्जुनाने पुन्हा धनुष्यबाण उचलले होते आणि श्रीकृष्णाने रथ पुढे चालविला होता. दोन्ही सैन्य समोरासमोर उभे राहून अंतिम आदेशाची वाट पाहत होते. तेव्हा अर्जुनासह सर्व पांडवांनी असे पाहिले की अचानकपणे युधिष्ठिराने आपल्या रथातून खाली उडी मारली आहे. पायी चालत हळूहळू कौरवांच्या दिशेने निघाले आहेत. अचानकपणे भीष्म पितामह यांच्यासमोर जाऊन युधिष्ठिर थांबला. त्याने भीष्मांना चरणवंदन केले आणि म्हणाला, आदरणीय पितामह, युद्धाला सुरुवात करण्याचा आदेश द्यायला आलो आहे. आशीर्वाद देऊन कृतार्थ करा. युधिष्ठिराने दाखविलेला हा आदर पाहून पितामह भीष्म हेलावले. ते आशीर्वाद देत म्हणाले, पुत्र, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. मी तुला युद्धाला सुरुवात करण्याची आज्ञा देतो. जा, युद्धामध्ये विजयी हो. युधिष्ठिर म्हणाला, यावेळी तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. तेव्हा कृपया आम्हाला उपदेश करा. ही काही उपदेश करण्याची वेळ आहे का? भीष्म म्हणाले, यावेळी युद्धाचे संचलन कर. दुसऱ्या एखाद्या वेळी मी तुला मार्गदर्शकपर उपदेश करील. युधिष्ठिराने पितामह भीष्म यांच्याशिवाय तिथे उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठांना वंदन केले. युधिष्ठिराच्या अशा वागण्यामुळे सर्वजण अतिशय प्रसन्न झाले. पांडवांबद्दल सर्वांनाच आधीपासून सहानुभूती वाटत होती. आता परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की त्यांना विवश होऊन कौरवांची बाजू घ्यावी लागली होती. द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांनीही त्याला आशीर्वादासोबतच युद्धात विजयी होण्याचा आशीर्वाद दिला. शल्य म्हणाला, मला दुर्योधनाने फसवून आपल्या बाजूला केले आहे, पण मी कर्णाला निरस्त्र करण्याचे जे वचन दिले आहे त्याचे पालन नक्की करेल. सर्वांचा आशीर्वाद घेऊन युधिष्ठिर आपल्या सैन्यात परत आला. येताना तो म्हणाला, कौरवाच्या सैन्यात कोणी आमचा शुभचिंतक असेल तर त्याने आमच्या बाजूने यावे. हे ऐकल्यावर कौरवाच्या सैन्यातून एक सैनिक निघाला आणि पांडवांच्या सैन्याला जाऊन मिळाला. तो युयस्सू होता, धृतराष्ट्राच्या एका नायिकेचा मुलगा. श्रीकृष्णाने घोषणा केली, युद्धाला सुरुवात करा. कुरुक्षेत्रावर हे युद्ध 18 दिवस चालले. हेच युद्ध महाभारत या नावाने पुढे चालून प्रसिद्ध झाले. या युद्धात कधीही स्पष्ट अशी निर्णायक स्थिती आली नाही. कधी असे वाटायचे की युद्धात कौरवांचे पारडे जड आहे, तर कधी असे जाणवायचे की पांडव भारी भरत आहेत. नियमानुसार युद्ध सकाळी सुरू होत असे आणि संध्याकाळ झाल्यावर युद्धविरामाची घोषणा केली जात असे. सैन्य आपल्या तळावर परत जात असे आणि विश्रांती घेत असे. सेनानायक दुसऱ्या दिवशी करायच्या मोर्चे बांधणीच्या तयारीला लागत असे. सैनिक रात्रभर गात वाजवीत विश्रांती घेत आणि दुसऱ्या दिवशी ताजेतवाने होऊन पुन्हा लढत. जसे जसे दिवस वाढत होते तसा तसा युद्धाचा ज्वर चढत होता. तसे तसे सर्व नियम आणि आचारसंहिता मोडीत निघू लागली. युद्धविरामाचेही वारंवार उल्लंघन होऊ लागले. त्यावेळी अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत युद्ध चालायचे. आग आणि मशाली पेटविल्या जात. संपूर्ण महाभारत कथा भाग 13वा इथे समाप्त होत आहे. श्रोते हो, भाग 14वा यामध्ये संपूर्ण महाभारत कसे घडले आहे, कसे युद्ध झाले आहे, त्याबद्दल आपण पहिल्या दिवसापासून तर 18व्या दिवसापर्यंत सर्व माहिती देणार आहोत. भेटूया लवकरच भाग 14मध्ये.